सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DJK सर. सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन याच्यामध्ये येणारे एक महत्त्वाचे टेक्निकल एज्युकेशन या सब टॉपिक वर आपण माहिती घेत आहोत. टेक्निकल एज्युकेशनचा सुरुवात कधी झाला, कोण सुरुवात केले, का सुरुवात केले, देश स्वतंत्र झाल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचे डेव्हलपमेंट कसे होत गेले, भारत देशाला टेक्निकल युनिव्हर्सिटीचा माहेरघर असं का म्हणतात, इथं जगात सर्वात जास्त इंजिनिअरिंग निर्माण करणारी हे आपला भारत देश, इथं झालेले इंजिनिअरिंग लोक मॅक्झिमम जर्मनी देशाला जाऊन तिथं ड्युटी करत आहेत. आता हे जे टेक्निकल एज्युकेशनच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक संस्था इथं कार्यरत आहे. या सर्वात महत्वाचा एक संस्था आहे AICTE. यापूर्वी ह्याच्यावरती एक व्हिडिओ तयार केला होतो. एक विद्या पाटील ताई काल मला मेसेज केले, सर AICTE मध्ये 7 केंद्र नाही, अजून वाढवलेले आहे, पुन्हा एकदा बघा म्हणून. आणि मी जेव्हा ते पाहिलो, AICTEच्या ओरिजिनल वेबसाईट वरती 7च दिलेले आहे आणि विकिपीडिया वरती 12 दिलेले आहे. अजून एक वेबसाईट आहे तिथं 10 दिलेले. चला आपण बघूया नेमकं काय प्रश्न विचारतात. AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही तांत्रिक शिक्षणावरती नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठा संस्था आहे आपल्या देशात. 1945 रोजी ह्याची स्थापना दिल्ली येथे झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 1987 रोजी ऍक्ट ऑफ पार्लिमेंट कायदा करून या संस्थेला 1987 रोजी स्वायत्त आपण काय म्हणतो स्टॅट्युटरी बॉडी शासनबद्ध अशी एक संस्था निर्माण झालेली आहे. आणि देशातील टेक्निकल एज्युकेशनसाठी कोऑर्डिनेशन, टेक्निकल एज्युकेशनसाठी प्लॅनिंग, टेक्निकल एज्युकेशनसाठी सिलेबस फ्रेम करणे, टेक्निकल एज्युकेशनचा डेव्हलपमेंट करणे ही या संस्थेची जी ह्या AICTEचं काम आहे. आणि हे AICTE ह्याचा मूळ जो केंद्र आहे दिल्ली आणि खाली 12 ठिकाणी त्याचा सब सेंटर आहे किंवा रिजनल सेंटर आपण म्हणतो. 12 आहे. त्रिवेंद्रम आहे केरळ येथे, कलकत्ता आहे पश्चिम बंगाल, चेन्नई आहे तमिळनाडू, कानपूर आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मुंबई, गुजरातमध्ये वडोदरा, पंजाबमध्ये चंदीगड, गुवाहाटी आसाममध्ये, मध्य प्रदेश भोपाळ, कर्नाटकमध्ये बेंगळुरू, आंध्र प्रदेश हैदराबाद आणि गुरुग्राम अशी 12 ठिकाणी ह्याचा रिजनल सेंटर आहे. लकीली या 12 पैकी मी 11 गावाला मी जाऊन आलो बघा. सेट एक्झाम देत असताना तो सगळीकडे फिरलो. फक्त गुरुग्राम जात असताना गुरुग्रामला गेला नाही आणि दिल्ली जवळ आहे उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जवळच हे गुरुग्राम आहे. चला आता ह्याचा जो AICTEचा जो ब्रीद वाक्य आहे योग कर्मसु कौशल्यम हे प्रश्न विचारलेले होते बघा एकदा. योग कर्मसु कौशल्यम हे लक्षात ठेवा. आता ह्याचा जो चेअरमन आहे TG सीताराम. 2017 मध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सांगितले होते की 2017 मध्ये येणाऱ्या काळात, म्हणजे त्यावेळी त्यांनी सांगितलेले वाक्य, येणाऱ्या काळात AICTE रद्द करून
UGC रद्द करून त्याच्या ठिकाणी एक हिरा म्हणून एक संस्था आपल्याला स्थापन करायचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. हिराचा फुल फॉर्म होतो हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी, त्याचं फुल फॉर्म आहे, कृपया लक्षात ठेवा. आता हे AICTE ने अनेक कार्यक्रम, अनेक योजना सध्या भारत देशात राबवत आहे आणि ते कोणकोणते योजना आहेत ते आपण बघूया. पेपरला प्रश्न विचारतात, त्यामुळे हे योजना व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला योजना आहे विद्यांजली HE हायर एज्युकेशन, विद्यांजली हायर एज्युकेशन. या योजनामध्ये त्यांनी काय करतात, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सला, जो उच्च शिक्षण संस्था आहे ते संस्था आणि मार्केटमध्ये सोसायटीमध्ये असलेले एक्सपर्ट लोक, जे व्हॉलंटरी काम करण्याची इच्छा असतात, अशा लोकांना विद्यापीठात आणून, अशा लोकांना संस्थेत आणून, अशा लोकांना शैक्षणिक स्थळामध्ये आणून त्यांचा अनुभव, त्यांचा ज्ञान, त्यांचं एक कौशल्य विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. स्वयंसेवक लोकांना विद्यापीठात आणून, म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये आणून त्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. ह्या योजना आहेत विद्यांजली हायर एज्युकेशन, म्हणजे हायर इन्स्टिट्यूशन्स आणि व्हॉलंटरी यांना जोडण्याची कामं ही करणार आहे. आता एखादा एकदम परफेक्ट कार्पेंटर असेल तर त्यांना बोलवायचं की बाबा हे कार्पेंटर तू कसं तुम्ही डिझाईन केलेलं आहे, तुम्ही कुठल्याही शाळा कॉलेजला न जाता हे सगळं कसं काय तुम्ही केलेलं आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना दाखवा. स्किल मार्केटमध्ये, म्हणजे खेडेगाव असू द्या, मार्केटमध्ये कुठलाही एखाद्या क्षेत्रात तो परफेक्ट असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी असेल, तर त्यांचं एक्स्ट्राऑर्डिनरी नॉलेज विद्यार्थ्यांना देण्यासाठी या योजनेमध्ये एक स्कीम आहे. त्याच्यानंतर ई कुंभ महाकुंभ नाही, ई कुंभ इलेक्ट्रॉनिक कुंभ. या कुंभ मध्ये नॉलेज अनलिविश इन मल्टिपल भारतीय लँग्वेज ही एक इलेक्ट्रॉनिक कुंभ आहे. या कुंभामध्ये भारतीय लँग्वेज मध्ये पुस्तक उपलब्ध करून द्यायचं आहे. भारतीय भाषेत पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचं आणि उपलब्ध करून दिलेले आहेत. या कुंभात तुम्हाला जे पुस्तक पाहिजे, टेक्निकल रिलेटेड पुस्तक, तुमच्या मातृभाषेत पुस्तक अवेलेबल आहे. तुम्हाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बद्दल माहिती मराठीत पाहिजे असेल तर या ई कुंभ मध्ये तुम्हाला मिळतो. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल, घर कसं बांधतायत हे इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला कळत नसेल तर मराठी मीडियम पुस्तक वाचन करून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण करू शकता. कन्सेप्ट समजून घेताय. इथं नॉलेज आपल्याला मिळणार आहे कशात, भारतीय लँग्वेज मध्ये, आणि ह्या योजनेमध्ये आहे ई कुंभ मध्ये. अजून एक आहे टेक्निकल बुक रायटिंग. या टेक्निकल म्हणजे AICTE ने अतिशय महत्वाचं हे काम केलेलं आहे. टेक्निकल रिलेटेड असलेले सर्व पुस्तक, प्रत्येक टेक्नॉलॉजी असू द्या, मॅनेजमेंट असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, स्पेस इंजिनिअरिंग, मराईन इंजिनिअरिंग, जे काय इंजिनिअरिंग कोर्स असू द्या, टेक्नॉलॉजीचे कोर्स, प्रत्येक ते पुस्तक त्यांनी भारतीय लँग्वेज मध्ये, बघा टेक्निकल पुस्तक रायटिंग करण्यासाठी, आणि तो इंग्लिश मीडियम मध्ये असलेले पुस्तक मराठी मीडियम मध्ये ट्रान्सलेशन करायचं. मराठी मीडियम म्हणजे एकूण 11 भाषात पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहे. सुरुवातीला 9 भाषेत त्यांनी पुस्तक ट्रान्सलेशन केले, त्यानंतर पुन्हा 3 नवीन भाषा त्याच्यात त्यांनी ऍड केलेले. हिंदी लँग्वेज, तमिळ लँग्वेज, हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नड, मराठी, त्यानंतर तेलुगू, बंगाली, पंजाबी, ओरिया म्हणजे ओरिसा राज्यांची ओरिया, हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नड, मराठी, बंगाली, पंजाबी, ओरिया आणि तेलुगू या भाषेत ट्रान्सलेशन केलेले पुस्तक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3 भाषा त्यांना ऍड केलेत. उर्दू लँग्वेज, आसामी लँग्वेज आणि मल्याळम लँग्वेज.
टेक्निकल पुस्तक या भाषेत भाषांतर करून विद्यार्थ्यांना दिलेले आहे, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट हे काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक योजना AICTE राबविलेलं की AI लँग्वेज ट्रान्सलेशन टूल. लँग्वेज ट्रान्सलेशन टूल AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंग्लिश मीडियम मधलं पुस्तक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून द्यायची कामं त्यांनी केलेत. कन्नडमध्ये ट्रान्सलेशन करून द्यायचे त्यांनी कामं केले. म्हणजे 22 लँग्वेजमध्ये 22 लँग्वेज आणि 37 फॉरेन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेशन केलेलं इथं काम आहे. पहिल्यांदा बघूया AI लँग्वेज ट्रान्सलेशन टूल कोणता आहे तर अनुवादिनी. अनुवादिनी कृपया लक्षात ठेवा. AI ट्रान्सलेशन टूल कोणता आहे तर अनुवादिनी. अनुवादिनी ही AI जनरेटेड ट्रान्सलेशन टूल आहे. इंग्लिश मीडियम पासून मराठी मीडियम मध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी ही ऍप डेव्हलप केलेले आहे. कोण? AICTE. 2 ऑगस्ट 2023 ला हे लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 महत्वाची ऍप्स आहेत ते बघूया. पहिला आहे बुज्जी. बुज्जी बुज्जी भजी नाही, बुज्जी. बुज्जी. बुज्जी म्हणजे काय? डॉक्युमेंट ट्रान्सलेटिंग टूल. समजा एक पूर्ण पेज इंग्लिश मीडियम मधून आहे, आपल्याला तो मराठी मीडियम मध्ये पाहिजे. आता टेक्निकल रिलेटेड माहिती पूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये आपल्याला कळत नाही, मग तो मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी तो पेज पूर्ण आपल्याला त्या बुज्जी जे ऍप आहे तिथं जर आपण स्कॅन केलो तर पूर्ण पेज मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो. किंवा तुम्हाला कन्नडमध्ये पाहिजे तर कन्नडमध्ये ट्रान्सलेशन, तुम्हाला तेलुगूमध्ये पाहिजे असेल तेलुगूमध्ये, गुजरातीमध्ये गुजरात, 22 लँग्वेज मध्ये ट्रान्सलेशन होण्याची ही कामं करतात. बुज्जी पूर्ण डॉक्युमेंट ट्रान्सलेशन होतो. एक पेज नाही सर आपल्याला 10 पेज करायचे, 10 पेज करा. नाही सर आपल्याला 100 पाने करायचे, 100 पानाचं PDF तिथं तुम्ही इन्सर्ट करा आणि तो बरोबर मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो. असे बुज्जी डॉक्युमेंट ट्रान्सलेटिंग टूल. त्याच्यानंतर चुटकी. आपण म्हणतो मी चुटकी चुटकी चुटकी. एक शब्द एका सेकंदात कन्नडमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये 22 लँग्वेज मध्ये ट्रान्सलेशन करणारी ही ऍप आहे. आणि 37 लँग्वेज मध्ये. सो आता नेपाळी भाषेमध्ये तुम्हाला पाहिजे, सायली लँग्वेज मध्ये तुम्ही आफ्रिकात गेला मग तुम्हाला या शब्द फॉरेन लँग्वेज मध्ये काय म्हणतात ते इथं आपल्याला लक्षात येतो. स्पेंका. स्पेंका म्हणजे काय? वॉटर. जर्मनी शब्द स्पेंका. स्पेंका. नीरू पाणी. नीरू पाणी. पाणीला कन्नडमध्ये नीरू म्हणतात. नीरू. आता नीरू तुम्हाला माहिती नसेल तर ते ट्रान्सलेशन करा. इथं चुटकी या ऍपच्या सहाय्याने, अनंता या ऍपच्या सहाय्याने स्पीक विथ व्हिडिओ. भाषा दान या इथं एक शब्दकोश आहे, डिक्शनरी. प्रत्येक शब्द आणि सेंटेन्स वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेशन केलेली ही डिक्शनरी आहे. त्याच्यानंतर आहे AICTE अटल अकॅडमी. अटल अकॅडमी या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग आणि लर्निंग दोन्ही होत असतात. ट्रेनिंग आणि लर्निंग. AICTE अटलचं फुल फॉर्म काय आहे? ATAL. अटलचं A म्हणजे AICTE, T म्हणजे ट्रेनिंग, A म्हणजे अँड, L म्हणजे लर्निंग. लर्निंग म्हणजे AICTE ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी. त्याचा फुल फॉर्म कृपया लक्षात ठेवा. त्याच्यानंतर AICTEचा इंडक्शन प्रोग्राम सेल. त्यांनी एक इंडक्शनचा प्रोग्राम घेतलेला आहे. या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना फक्त टेक्निकल नॉलेज न देता, टेक्निकल नॉलेज तर आपल्याला द्यायचंच आहे आणि टेक्निकल नॉलेज सोबत 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 आपल्याला विद्यार्थ्यांना व्हॅल्यू एज्युकेशन द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना इंडियन नॉलेज द्यायचं आहे. इंडियन संस्कृतीबद्दल ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. पर्यावरणाबद्दल ज्ञान मुलांना द्यायचं आहे. ह्युमन रिलेटेड ज्ञान मुलांना द्यायचं. आता टेक्नॉलॉजी शिकलेले MTech झालेल्या विद्यार्थ्यांना मूल्य पाहिजे. इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना व्हॅल्यू एज्युकेशन पाहिजे. ह्या हेतूने त्यांनी हे 3 कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये मिक्स्ड केलेले या इंडक्शन प्रोग्राम मध्ये. पहिलं काय आहे बघा, एज्युकेशन ऑन व्हॅल्यूज.
UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, विश्वास आहे, पेत आहे, ट्रुथ आहे, नॉन व्हायलन्स आहे, लव आहे, ट्रुथ, नॉन व्हायलन्स, लव, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज टेक्निकल एज्युकेशन बरोबर विद्यार्थ्यांना द्यायचे. एक्झाम्प्लिफाय लिव्हिंग विथ व्हॅल्यूज, काही लोक पूर्ण एक्झाम्पल्स आहे आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये त्याग केलेले लोक आहेत. राम म्हणजे रामायणमध्ये राम वडिलांचं ऐकून, म्हणजे आपण काय म्हणतो, तो त्याग केला. एक मौल्य आहे, मौल्य. लक्ष्मण भाऊ कसा असायला पाहिजे, लक्ष्मणकडनं शिकला पाहिजे. इंडियन गौतम बुद्धाने काय केलं त्या, असे महावीरांचा त्याग, महावीर, अहिंसा धर्म, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, किंवा त्यांच्या पूर्वीचा बसवण्णा महाराज, बसवेश्वर महाराज, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, किंवा त्यापूर्वी 2000 वर्षापूर्वीपासूनच अनेक लिव्हिंग एक्झाम्पल्स आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम हे मुलांना द्यायचं आहे. आणि लर्निंग अँड अप्रिशिएटिंग मल्टिपल कॉम्प्लिमेंटरी वर्ल्ड क्लास स्किल, नेचर फ्रेंडली आणि ह्युमन फ्रेंडली. विद्यार्थ्यांना नेचरवरती प्रेम केलं पाहिजे, लोकांवरती प्रेम केला पाहिजे, सोशल स्किल त्यांच्यामध्ये पाहिजे. अशी तिन्ही गोष्ट AICTने टेक्निकल एज्युकेशन बरोबर शिकवायचं आहे इंडक्शन प्रोग्राम, कृपया लक्षात ठेवा. त्याच्यानंतर SLA पराख, पराख हा वेगळा आहे. एक्झाम घेणारी एक मोठी संस्था आहे आपला आता भारत देशात, NEP प्रमाणे. पराख, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस ऑफ नॉलेज होलिस्टिक डेव्हलपमेंट, पराख तो वेगळा आणि इथलं पराख वेगळा आहे. SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट पराख ही AICTने सुरुवात केलेली पोर्टल आहे. या वेबसाईटवर, या पोर्टलमध्ये SLA स्टुडंट लर्निंग असेसमेंट, इथं काय होतो, विद्यार्थी त्याचं स्वतः मूल्यमापन करून घेतो की बाबा मी इंजिनिअरिंग कोर्स शिकलो, मला किती ज्ञान आहे इंजिनिअरिंग कोर्स बद्दल, तो स्वतः मूल्यमापन केला पाहिजे. आणि तिथं प्रत्यक्षात जाऊन त्या कंपनीमध्ये जाण्यापूर्वी तो स्वतः असेसमेंट करून तिथं जायला पाहिजे. स्वतः सेल्फ, जे स्टुडंट लर्निंग असेसमेंट म्हणतात, तो स्वतः पारख करून जायचं. कंपनी, बिझनेस आणि नॉलेज दोन्ही मध्ये गॅप असू नये. फक्त थेअरी नॉलेज आहे सर, त्याला प्रॅक्टिकल ज्ञान नाही. दोन्हीमध्ये अंतर कमी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सेल्फ असेसमेंट केला पाहिजे. आणि इथं 21st सेंचुरी मध्ये असलेले जे काही स्किल्स आहे, तो स्किल्स या विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यालक्ष्मी ही एक लोन घेण्यासाठी, एज्युकेशन लोन घेण्यासाठी ही एक योजना AICTने सांगितलेलं आहे की एखादा गरीब विद्यार्थी टेक्निकल इंजिनिअरिंग कोर्स शिकायचे किंवा त्याच्याकडे पैसा जर नाही तर त्याने बँकेकडून लोन घेऊन तो शिकू शकतो. विद्यालक्ष्मी, इथं 2 स्कॉलरशिप त्याने दिलेले आहेत. प्रगती, मुलीसाठी ही प्रगती स्कॉलरशिप आहे आणि सक्षम हे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सक्षम स्कॉलरशिप आहे. त्याच्यानंतर उन्नत भारत अभियान, या अभियानाअंतर्गत टेक्निकल इन्स्टिट्यूशन्सने काय केलं पाहिजे, एखाद्या खेडेगाव दत्तक घेऊन त्या खेडेगावाचं चित्र त्याने बदललं पाहिजे. तिथं जर जास्त इलिटरेट लोक असेल, त्यांच्याकडे अक्षर ज्ञान असेल, तर ह्या टेक्निकल एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी त्या गाव घेऊन तिथं जर साक्षर प्रमाण कमी असेल तर तिथं वाढवायचं, किंवा त्या गावात झाडाची संख्या कमी असेल तर झाडं जास्त लावून झाडांचे प्रमाण वाढवायचं. तिथं अंधश्रद्धा असेल तर तो अंधश्रद्धा कमी करायचं. त्या गावाचा विकास करण्यासाठी या टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्युशन केला पाहिजे. अशी एक जोडणी या योजनामध्ये आहे, रूरल चेंज. त्याच्यानंतर आहे 11वी योजना आहे PM प्राईम मिनिस्टर, म्हणजे प्रधानमंत्री USP उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना. नीट म्हणून आहे एक, नीट नॅशनल एज्युकेशन
अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीचा वापर करून एज्युकेशन डेव्हलपमेंट करायचं, विशेष म्हणजे टेक्निकल एज्युकेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, ही एक योजना. त्याच्यानंतर आहे स्किल डेव्हलपमेंट सेल, विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी AICTE काही योजना घेतलेल्या आहेत. ते योजना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. अतिशय महत्वाचा मी कन्सेप्ट सांगितलेला आहे, कृपया ही सगळी योजना आपण लक्षात ठेवा आणि पेपरला येणार म्हणजे येणारच. नमस्कार.